सहारा एंटरप्राइजेस तुमच्या स्वप्नातली गाडी आता कमी किमतीत. इचलकरंजी शहरालगत असलेल्या कबनूर चंदूर रोडवर कोन्नूर पार्कमधल्या सहारा एंटरप्राइजेस इथं पश्चिम महाराष्ट्रातली विविध बँका आणि फायनान्स कंपन्यांनी जप्त केलेल्या जुन्या दुचाकी आणि चारचाकी गाड्यांची विक्री केली जाते. शोरूम किमतीपेक्षा 25 ते 50% कमी दरात, उत्तम स्थितीत आणि संपूर्ण कागदपत्रांसह त्वरित डिलिव्हरी. दुचाकी 20,000 पासून पुढं तर चारचाकी 50,000 पुढं. आपल्या पसंतीची कार किंवा बाईक आता अगदी परवडणाऱ्या दरात घेऊन जा. विश्वास, पारदर्शक व्यवहार आणि उत्तम सेवा हेच आमचं वैशिष्ट्य. पत्ता कोन्नूर पार्क, कबनूर चंदूर रोड, इचलकरंजी. प्रोप्रायटर राजूभाई आजगर. संपर्क 8055810910 आणि 9860785786. सहारा एंटरप्राइजेस, दर्जा, विश्वास आणि बचत यांचं परिपूर्ण ठिकाण. नमस्कार, मी तेजस्विनी मगदूम. एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. पाहूयात ठळक घडामोडी. इचलकरंजी महानगरपालिकेची पहिली निवडणूक अतिशय शांततेत पार पडली. महापालिकेवर महापौर पदासाठी ओबीसी आरक्षण पडल्यानंतर सध्या महापौर कोण होणार याकडे सर्व ओबीसी उमेदवारांचं लक्ष लागून राहिलंय. प्रभाग क्रमांक 14 मधून भाजपचे नगरसेवक अभिषेक वाळवेकर हे 7,366 अशा भरघोस मतांनी विजयी झालेत. कलानगरच्या महागणपतीपासून वाळवेकर कुटुंबाची सुरुवात झाली. त्याचाच आशीर्वाद घेऊन अभिषेक वाळवेकर यांनी महानगरपालिकेची निवडणूक यामध्ये चांगला विजय मिळवला. सर्वसामान्य जनतेतून अभिषेक वाळवेकर यांच्या वडिलांची खडतर प्रवासातून सुरुवात झाली. आज त्यांचा उद्योग जरी मोठा असला तरी त्यांना गरिबीची जाण आहे. आजवर त्यांनी गोरगरीब जनतेसाठी मोठी कामं घेऊन प्रभागात आणि जनतेसाठी निस्वार्थपणे काम केले. पहिल्या निवडणुकीमध्ये अभिषेक वाळवेकर यांना चांगलं यश आले. त्यामुळे अभिषेक वाळवेकर यांना महापौर पद मिळावं यासाठी प्रभाग क्रमांक 14 मधून या मागणीसाठी जोर धरला जाऊ लागलाय. अभिषेक वाळवेकर यांच्यासारखा एक युवक महापौर बनला तर सर्वसामान्य जनतेचा महापौर असेल असा आत्मविश्वास भागातल्या नागरिकांनी व्यक्त केला आहे. याच ह्याच्यामध्ये तुम्ही निवडून आलात, काय सांगाल? पहिलीच टर्ममध्ये मला लोकांनी भरभरून आशीर्वाद त्या ठिकाणी दिलेला आहे. आज तुम्ही बघताय, गेली कोरोना काळापासून आपण तिथं समाजसेवेमध्ये सक्रिय आहे आणि कोरोना काळाच्या नंतर एक व्यावसायिक पार्श्वभूमीचा एक माणूस मी असल्यामुळं एक समाजसेवेचा वसा आज या ठिकाणी मी घेऊन उतरलो होतो. आणि आध्यात्मिक क्षेत्रात काम करत असताना कलानगरच्या महागणपतीच्या माध्यमातून आज आपण लाखो गणेश भक्त त्या ठिकाणी जोडण्यामध्ये यशस्वी झालेलो आहे. आणि एक काम करण्याची पद्धत म्हणलं तरी चालेल, ती लोकांना फार आवडली. आणि आपण केलेल्या कामांची पोचपावती म्हणून, म्हणजे कामांची पोचपावती म्हणण्यापेक्षा आपण जी कामं केलेली आहेत त्यामध्ये ग्रस्त लोकांच्यासाठी आपण तिथं स्थलांतरित लोक जे होते त्यांच्यासाठी आपण अन्नधान्य वाटप आपण केलेलं आहे. आणि कोरोना काळामध्ये आपण तिथे वैद्यकीय सेवासुद्धा आपण त्या ठिकाणी पुरवलेल्या आहेत. रक्तदान शिबिर मोठ्या प्रमाणामध्ये आपण तिथे घेतलेलं आहे. तर अशा बऱ्याच गोष्टी तिथं सांगता येतील. हॉस्पिटलायझेशनच्या बाबतीमध्ये असतील किंवा वैद्यकीय सेवा आपण तर वर्षानुवर्ष आपण तिथे त्या ठिकाणी देत असतो. आणि मंडळ सक्षमीकरण करण्याच्या बाबतीमध्ये जर विचार केला तर आपण त्याच्यामध्ये प्रत्येक मंडळाला सक्षम करण्यासाठी आपण तिथे त्यांना चांगल्या पद्धतीने आपण त्यांना सहाय्य दिलेलं आहे. आणि त्यामध्ये प्रबोधनात्मक आपण विचार केला तर डॉल्बीमुक्त आपण आपल्या हिंदू धर्माचे सण कशा पद्धतीने साजरे करता येतील अशा गोष्टींवरती आपण जास्त त्या ठिकाणी भर दिलेला आहे. आणि आज त्याचाच एक द्योतक म्हणून आज लोकांना एक कामाची पद्धत भावली आणि लोकांनी मला इचलकरंजीमध्ये सर्वात जास्त मताधिक्यानं आज त्या ठिकाणी निवडून दिलेलं आहे. काय मध्ये आपलं जगाच्या कानाकोपऱ्यात आपलं नाव आहे, काय असेल स्वप्न इचलकरंजीचं? नाही, स्वप्नातील इचलकरंजी कशी असेल हा तुमचा प्रश्न बरोबर आहे. परंतु आज आपण लोकांना जेव्हा 14 नंबर प्रभागामध्ये आपण प्रचार करत होतो किंवा आपण नगरसेवक होण्याचं जेव्हा ज्यावेळी स्वप्न आपण त्या ठिकाणी बघितलं होतं तर तेव्हा आपल्याला लोकांना आम्ही आश्वासित केलं किंवा लोकांना आम्ही सांगितलं की बाबा आपण इचलकरंजीमध्ये सर्वात चांगला आदर्श प्रभाग कुठला असावा तर तो 14 नंबरचा प्रभाग असावा. आणि 14 नंबर प्रभागाला एक रोल मॉडेल बनवण्याच्या दृष्टिकोनातून आपण त्या ठिकाणी लोकांना वचनबद्ध झालेलो आहोत. आणि लोकांना आपण सांगितलं की आज मूलभूत सुविधा आहेत लोकांच्या, की रस्ते, गटार, पाणी, लाईट या सगळ्या मूलभूत सुविधा तर आपण भर देणारच आहोत. त्या अडचणी फार मोठ्या आहेत, अशातली पण कुठली गोष्ट नाही आहे. अडचणी एकदम सोप्या अडचणी आहेत आणि लोकांच्या त्या अडचणी आज युवा आमदार आपले माननीय श्री राहुलजी आवाडे साहेब आणि आपले मार्गदर्शक प्रकाशांना आणि सुरेशरावजी हळवंकर साहेब या तिघांच्या एकजुटीनं आज ह्या सगळ्या गोष्टीचं जे काही अडचणी आहेत, इचलकरंजीकरांच्या ज्या अडचणी आहेत किंवा आपल्या प्रभागातील लोकांच्या ज्या अडचणी आहेत या अडचणींचं नक्कीच निरसन त्यांच्याकडनं होणार आहे असा एक विश्वास आम्ही घेऊन आज ही निवडणूक आम्ही त्या ठिकाणी लढवलेली आहे.
आणि एक रोल मॉडेल जसं इचलकरंजी जसं प्रभाग 14च्या लोकांना आपण तिथं सांगितलं की रोल मॉडेल बनवायचं आहे आपल्याला, अशाच पद्धतीने जर तुम्ही इचलकरंजीची जर गोष्ट केला तर इचलकरंजीवर सुद्धा आपण एक चांगल्या पद्धतीने एक रोल मॉडेल आपण त्या ठिकाणी बनवू शकतो. या मूलभूत सुविधाच आपल्याला फार महत्त्वाच्या आहेत आणि या मूलभूत सुविधा लोकांच्यापर्यंत जाणं फार महत्त्वाचं आहे असं